नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे यासाठी कृषी विभाग प्रयत्न करीत आहे. बोगस खते, बियाणे विक्रेत्यांवर विभागाची करडी नजर राहणार आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी कारवाई सुद्धा केली आहे. असा प्रकार आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश कृषी विभागाने जाहीर केले आहेत. भरारी पथकामार्फत खते, बियाणे व कीटकनाशके विक्रेत्यांची कसून तपासणी करण्यात येऊन विनापरवाना विक्री, बियाणे, खते व कीटकनाशके यांची जादा दराने विक्री केल्यास किंवा काळाबाजार केल्यास कारवाईचे निर्देश देण्यात आले असल्याचे कृषी राज्यमंत्री माणिकराव कोकाटे आज नागपुरात एका कार्यक्रमात आले असता त्यांनी पत्रकाराशी संवाद साधताना सांगितले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नागपूर या ठिकाणाहून ICAR ची त्यांची टीम घेऊन आणि संपूर्ण महाराष्ट्रावर ते दौरा करणार आहेत. ICAR चे शास्त्रज्ञ आणि MCR चे शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी यांच्या समेत डायरेक्ट बांधावर जाऊन आणि शेतकऱ्याची हितगुज करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि त्या संदर्भात जागेवर इंटरॅक्शन शेतकऱ्यांबरोबर करून त्यांना खते, औषधे, बियाणे या संदर्भात योग्य असं मार्गदर्शन करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आणि त्यासाठी आज दिवसभर ते या ठिकाणी नागपूरमध्ये होते. आणि सुदैवानं राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस हे यांनी सुद्धा आजचा संपूर्ण दिवस हा शिवराज सिंग चौहान साहेब यांच्याबरोबर दिलेला आहे. आणि दिवसभर अतिशय साधक बाधक सकारात्मक चर्चा झाली. आणि कृषी खात्यामध्ये त्यांनी आढावा पण घेतलेला आहे की कृषी खात्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याचं धोरण हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघंही एकत्रित मिळून या ठिकाणी आखणार आहे. आणि त्यासाठीची सुरुवात कार्यारंभ त्यांनी नागपूरपासून सुरू केलेला आहे. तर त्या संदर्भात सर्वांना इन्स्ट्रक्शन्स आम्ही अगोदरच दिलेले आहेत की बोगस बियाणे, बोगस औषधे या सर्वांवर कंट्रोल करण्यावर जातीने सर्वांनी लक्ष घालावं. कृषी अधिकाऱ्यांनी आणि शास्त्रज्ञांनी लक्ष घालण्यासाठी त्यांना आदेशित केलेला आहे. आणि कुठल्याही प्रकारे बोगस बियाणं या ठिकाणी निदर्शनास आल्यास आणि शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास त्याच्यावरती फौजदारी कारवाई करू आणि शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. अतिशय उत्कृष्ट आणि शेतकऱ्यांच्या हिताचं धोरण राज्य सरकार या ठिकाणी निश्चितपणे घेणार आहे. ती देशमुख संजीवनी कृषी योजना यामध्ये मागच्या वर्षामध्ये 5,000 गावं या ठिकाणी घेण्यात आली होती. आणि त्या 5,000 गावामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम करण्यात आलेलं आहे. आता आणखी 7,200 गावांचा समावेश त्या ठिकाणी केलेला आहे सेकंड टप्प्यामध्ये. आणि तेवढंच नव्हे तर राज्य सरकारने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या तिघांनीही धोरणात्मक निर्णय या ठिकाणी घेण्याचं मान्य केलेलं आहे की दरवर्षी 5,000 कोटी रुपये भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये घालण्यासाठी राज्य सरकार त्या ठिकाणी प्रयत्नशील राहणार आहे. आणि वेगवेगळ्या योजना आम्ही त्यामार्फत शेतकऱ्यांना डायरेक्ट देण्याचा विचारत आहोत. शिवाय त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनुदान दिल्यामुळे शेतकऱ्यांना शेती किफायतशीर होईल आणि त्यातून कर्जबाजारी होता येणार नाही अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकार या ठिकाणी घेत आहे. आणि त्यामध्ये केंद्र सरकारकडनं जर काही मदत लागली तर केंद्र सरकारही अतिशय पॉझिटिव्ह आहे. केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की ज्या ज्या गोष्टी तुम्हाला लागतील किंवा अधिकचा निधी लागेल तर इतर राज्यातला निधी जो खर्च होणार नाही, अखर्चित राहील, तो निधी आम्ही महाराष्ट्राकडे वळू. तुम्ही तुमची तयारी ठेवा आणि ऐन वेळेस तुमचं जे काही टार्गेट आहे ते टार्गेट थोडंसं वाढून घेतलं तरी काय हरकत नाही. परंतु त्यासाठी केंद्र सरकार निश्चितपणे पैशाची व्यवस्था जास्तीत जास्त करेल. नाही आता तू कसं आहे, आत्महत्येचा किस्सा हा खरा आहे. त्यामध्ये बहुतांश आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत. परंतु त्यामध्ये अश्युरन्स सस्टेनेबल फार्मिंग जे आहे ते व्यवस्थित न झाल्यामुळे आणि शेतकऱ्यांना व्यवस्थित प्रबोधन किंवा मार्गदर्शन न केल्यामुळे आणि शेतकऱ्यांना अर्थ या ठिकाणी सहाय्य न मिळाल्यामुळे अशा अनेक गोष्टीमुळे त्या ठिकाणी आत्महत्या झालेल्या आहेत. परंतु भविष्यकाळामध्ये या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा होणार नाही आणि सस्टेनेबल फार्मिंग या ठिकाणी कशी करता येईल हा विचार राज्य सरकार अतिशय गांभीर्याने करत आहे. नाही विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कुठेही किंवा देशामध्ये कुठेही शेतकरी आत्महत्या करू नये किंवा होऊ नये यासाठी सरकार आपल्या दृष्टीनं प्रयत्न करत आहे. सरकारचे प्रयत्न सुरू आहेत
काही ठिकाणी प्रचार आणि प्रसार व्यवस्थित होत नाही, काही ठिकाणी अप्रोच या ठिकाणी व्यवस्थित होत नाही, गैरसमजामुळं किंवा अज्ञानामुळं या ठिकाणी काही गोष्टी घडतात, तर त्या सुद्धा घडू नये अशा प्रकारची सरकारची धारणा आहे. आणि सरकारचे प्रयत्न त्या ठिकाणी कशोशीने सुरू आहेत की चांगलं सुजलाम सुफलाम महाराष्ट्र कसा होईल आणि शेतकरी संपन्न कसा होईल या दृष्टिकोनातून सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच मी 5,000 कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. पोखराच्या धर्तीवर म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारची नवीन योजना या ठिकाणी आम्ही लॉन्च करत आहोत. आणि तेवढंच नव्हे तर त्या योजनेमध्ये केंद्र सरकारने योगदान त्या योजनेमध्ये असावं, त्यांनी 2-4 हजार कोटी रुपये त्यामध्ये द्यावेत अशी मागणी मी आज केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे केलेली आहे. तेही याबाबतीत सकारात्मक आहेत. जास्तीत जास्त पैसा शेतीमध्ये भांडवली शेतीमध्ये कसा गुंतवता येईल आणि ज्या योगे शेतकरी कर्जबाजारी कसा होणार नाही असे आमचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरात लवकर त्या प्रयत्नाला आम्हाला यश प्राप्त होईल. माझे शेतकरी बांधवांना या ठिकाणी आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे की आत्महत्याने कुठलाही प्रश्न सुटत नाही. प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार, बँका या सगळ्या गोष्टींवरती वेगवेगळा अप्रोच आणि आपण शेतीमध्ये घेत असलेली उत्पादने यांचा कुठेतरी समन्वय या ठिकाणी होण्याची आवश्यकता आहे. आणि प्रचार आणि प्रसारामध्ये जर राज्य सरकार कुठे कमी पडत असेल तर त्यांनी संपर्क साधला पाहिजे की अमक्या कारणामुळे अमक्या परिस्थितीमुळे आमच्यावरती हे संकट ओढवलेलं आहे, त्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग निश्चितपणे आम्ही त्याला सांगू आणि त्याला मदतही करू. या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू राहतील.